कानाई कालकाई श्री गावदेवी यांनी सुद्धा त्या डोंगरावर वास्तव्य करण्याचं मनात ठरवलं. कारण डोंगरावर वास्तव्य करण्याचं कारण की आपल्या भक्तांवर, आपल्या मुलांबाळांवर आणि संपूर्ण गावांवर आपला कृपा दृष्टिकोन असावा आणि आपलं त्यांच्यावर छाया असावी, म्हणून डोंगरावरून सर्व गावांवर कृपा दृष्टी ठेवणारी अशी आदिमाया म्हणून ह्या देवी देवतांचं वास्तव्य जास्त करून त्या डोंगरावर असतं. आज या ठिकाणी राटाळ कोळीवाडा श्री गावदेवी आईचा श्री कानाई कालकाई श्री गावदेवी आईचा राटाळ गावाला उत्सव हा वर्षाचा. कानाई गावदेवीला अभिषेक करून चांगल्या प्रकारे तिचं पूजन केलेलं आहे म्हणून म्हणायचं आहे. महाप्रसादाची सुरुवात होते आणि भक्त मंडळी तो महाप्रसाद
देवीचा आशीर्वाद म्हणून भक्षण करतात म्हणून म्हणायचं आहे. पूजन आरती करून मंदिर होई महाप्रसाद. अशी प्रथा आहे की मंदिराभोवती ती पालखी फिरली जाते आणि ती पालखी भाविक भक्त श्रद्धेने आपल्या खांद्यावर फिरवत आहेत म्हणून म्हणायचं. या देवीच्या उत्सवाच्या माध्यमानं सर्व समाज एकत्र येतात आणि खरोखरच आनंदाने आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. एका विचाराने एकजुटीने नांदत आहे हे वैशिष्ट्य आहे. म्हणून कोळी कुणबी दूध गौरी समाज आनंदाने. जनतेचा हा बसलेला मायमाऊलींचा महिलांचा हा हातभार असतो आणि म्हणून हे कार्य शुभ कार्य यशस्वी होतं असं म्हणतात. गावदेवी मंदिर समितीचे सारे पदाधिकारी. गावदेवी मंदिर कमिटी याचा सर्वांची खजिना आणि खरोखरच जनतेचा सुद्धा आया बहिणींचा सुद्धा या सत्कार्याला हातभार लागतो आणि म्हणून म्हणायचं गावदेवी मंदिर समितीचे सारे पदाधिकारी. रात्रंदिन परिश्रम घेऊन सारे करती तयारी. थाटात माटात साजरा करणं हे साधं काम नाही. त्या कामासाठी पूर्व नियोजित अशी तयारी करावी लागते. पदाधिकाऱ्यांनी फार श्रम घेतले, परिश्रम घेतात आणि त्यांना सदस्य आणि गावची जनता सुद्धा हातभार लावते, महिला मंडळ हातभार लावते. म्हणून रात्रंदिन परिश्रम घेऊन करती तयारी सारी. हातभार
सुख आहे